ईशान्य मुंबईतील निवडणूक प्रचाराला आज मोठे बळ मिळाले असून शिवसेनेचे माजी मंत्री तथा स्टार प्रचारक सचिन आहेर यांनी उमेदवारांच्या प्रचारात जोरदार एंट्री केली आहे। प्रभाग क्रमांक 114 मधील उमेदवार राजुल पाटील यांच्या प्रचारासाठी सचिन आहेर यांनी पायी फिरत प्रचार रॅलीत सहभाग घेतला। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। राजुल पाटील यांच्यासोबत पायी प्रचार करत त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला। गृहनिर्माण मंत्री असताना भांडूपमधील झोपडपट्ट्यांचा प्रभावी विकास केल्याचा अनुभव आजही जनतेच्या लक्षात असल्याने त्याचा निश्चितच निवडणुकीत फायदा होईल असा विश्वास सचिन आहेर यांनी यावेळी व्यक्त केलाय। क्रमांक हा 114 आहे पाटील या ठिकाणी उभे आहेत। सध्या प्रचार सुरू आहे। वेगवेगळ्या प्रकारचा काय सांगता? एक आत्मविश्वास आहे, कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे। एक नवीन पिढी या विभागाचा विकास करण्याचं काम करतायत आणि एक सामाजिक जाण असलेली एक कार्यकर्ता म्हणून घेऊन तिच्याकडे पाहताना या विभागाच्या लोकांनी खूप अगोदर संजय भाऊच्या रूपाने पाहण्याचं काम केलं आहे। मला वाटते आत्मविश्वास आहे। पूर्ण कार्यकर्ते आमचे मनसे सैनिक आणि शिवसैनिक जोरात लागलेले आहेत आणि आपण पाहता की काल स्वतः अमित ठाकरेजी आलेले आहेत, आज आदित्य ठाकरेजी येणार आहेत। 2 दिवसामध्ये भास्कर जाधवची सभा आम्ही नियोजित केलेली आहे। माननीय राजसाहेब पण देखील येणार। तर खूप मोठ्या प्रमाणावरती शक्ती आणि ताकद त्यांच्या मागे आहे आणि त्याचा वापर पुढच्या काळामध्ये या विभागाच्या विकासासाठी करण्याचं काम निश्चितपणे ते करतील असा आत्मविश्वास आहे। दुसऱ्याच बाजूला या ठिकाणच्या पक्ष उमेदवार मासगाव त्यांनी सेनेला बंडखोरी केलेली आहे मनसेमधून आणि उमेदवारी अर्ज दाखल काय असते, काही बंडखोर तर असतात प्रत्येक पक्षामध्ये येते, त्याचा काही फार परिणाम होईल असे आम्हाला वाटत नाही। कारण संपूर्ण मनसे सैनिक आणि विशेषतः ज्या विचाराने आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत त्या विचाराने पक्षाने एक भूमिका घेतल्यानंतर जो मतदार आहे तो बरोबर राहतो। आता नक्कीच काही प्रमाणावरती सहानुभूती त्यांच्याबद्दल असू शकते, पण ती सहानुभूतीने निवडून येणं हे कठीण आहे आणि मग अप्रत्यक्ष त्यांना मतदान करणं म्हणजे भारतीय जनता पार्टीला करणं, त्यांना मतदान देणं म्हणजे तिसऱ्या पर्यायाला एक वाट मोकळी करून देणं, असं सुतवाच पण देखील मतदारांच्या मध्ये होतं आणि मतदार आता सुज्ञ झालेले आहेत। म्हणून मला असं वाटतं त्याचा जास्त फटका बसणार नाही। पण कुठच्याही निवडणुका आहेत, आत्मविश्वास जरी असला तरी देखील अतिउत्साहीने होत नाही। म्हणून आम्ही सर्वजण नियंत्रण ठेवून प्रत्येक भागाभागांमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो। कारण शेवटी ही लढाई ही उमेदवाराची नाहीये, ही मुंबई वाचवण्याची लढाई आहे आणि या मुंबईच्या वाचवण्यासाठी आपण आपले मताचं विभाजन करणं हे योग्य होणार नाही, हेही समजून सांगण्याचा प्रयत्न आम्ही मतदारांना करतो। आहेर साहेब, आपण माजी मंत्री राहिलेला आहात, बऱ्याच निवडणुका, अनेक निवडणुका आपण पाहिल्यात। राजुलताईंना प्रचारासाठी आपण काय स्वरूपाची रणनीती? अनेक रणनीती आहेत, जाहीर रणनीती बोलताही येत नाही, पण एक जसं म्हटल्याप्रमाणे की प्रत्येकांशी संपर्क असणं गरजेचं आहे, प्रत्येक भागांमध्ये जाणं गरजेचं आहे। उमेदवार म्हणून घेऊन त्यांच्याकडे बघताना लोकांमध्ये हे जिद्द निर्माण व्हायला पाहिजे की एक तरुण जर आपल्या या विभागाचं नेतृत्व करत असेल तर किती मोठा उत्साह आणि किती मोठे प्रश्न आपण सोडू शकतो आणि त्यांच्या मागे स्वतः खासदारांची ताकद आहे, आमच्यासारख्यांची ताकद आहे। या सर्वांची ताकद मिळाली तर या परिसरातल्या अनेक समस्या ते सहजरित्या दूर करू शकतील। म्हणून त्यांनी जास्तीत जास्त जनसंपर्क असलं पाहिजे। ते स्वतः सुशिक्षित आहेत, एक उच्चस्तरीय पदवी त्यांना देखील मिळालेली आहे आणि सामाजिक गोष्टीची जाणीव आहे आणि हे लोकांपर्यंत त्यांनी पोहोचलं पाहिजे हे कानमंत्र दिले। त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचारात नवचैतन्य निर्माण झालं असून उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधील ऊर्जा द्विगुणित झाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। लवेश दळवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई।